टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जिल्ह्यातील सत्ता एकाच कुटुंबाकडे आल्याने स्वैराचार। कोण बोलतंय? विनायक राव। परवा माझ्या विमानात माझ्याबरोबर आले, बाजूला एकच रो होती, काय बोलले नाही. मी बोललो नाही, मी लक्षात दिलं नाही. विकृत माणसांकडे मी पागत नाही, आपली नजर खराब होती असं म्हणतात सायंटिस्ट. नाही काय स्वैराचा आम्ही काय केला त्रास? मी, निलेश, नितेश, कुठं मुलीला, महिलेला, उद्योजकाला, कोणा पैसे, भ्रष्टाचार एक दाखवा, पदावर राहणार नाही. मला 35 वर्षाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कोणाकडून पैसे, एक उदाहरण, कुठली बदली, कोणाला प्रमोशन, 1 रुपया घेतला कोणी सांगा मला. मी राज्यात मी राजकारणात 59वं वर्ष माझं आहे. मी पदावर अशा लोकप्रतिनिधी म्हणून मी 40 वर्ष आहे, नगरसेवकाची धरलं तर. पण एकाने सांगा, बदली, प्रमोशन, पोस्टिंग आणि कामामध्ये पैसे अशा. आता कोण म्हणताय जे प्रश्न, अहो त्या कुठला प्रकल्प तिथे जमिनी घेताना भ्रष्टाचार, कशात पैसे घेत नाही विनायक राऊत? कोण होता, कुठे होता, कुठला व्यवसाय केला, तू पैसे कमवले आणि रत्नागिरीला जमिनी घेतल्या, जिल्ह्यात घेतल्या. तोंड बंद कर म्हणा. तो नाव घेऊन घ्यायचं नाही, मला नाव घ्यायचं नाही, तेवढे बघायचं पण नाही, बघण्यासारखं काहीच नाही. आमच्याकडून नाही होणार. तुम्ही पण चाप लावू शकता. तुम्ही सांगा, दादा तुम्ही असे वागलात, सांगा माझा कोणाला उपद्रव आहे, जबरदस्ती कोणाची जमिनी घेतल्या काय रे बाबा? एक सांगा ना. मी जमिनी मायासाठी घेत नाही, इंजिनिअरिंग कॉलेजसाठी घेतल्या, पैसे देऊन घेतल्या, मेडिकल कॉलेजसाठी, आमच्या वृद्धाश्रमासाठी, सगळे विधायक, हे महिला उद्योगांसाठी, लोकांसाठी आम्ही घेतो, शैक्षणिक यासाठी. बाकी आमचे काही जमिनीची काही गरज नाही. आम्ही व्यावसायिक आहोत. आम्ही गोव्याला घेतली, गोव्याला हॉटेल आहेत. कोणाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य अद्याप मी केलं नाही आहे. पण त्रास देणारच तुम्हाला बातम्या देतात. तो कोणतरी एक 10 वर्ष इथे आमदार होता, आमदार विधानसभेत बोललेलं काय ऐकलं नाही मी, वाचलेलं एकदा बघितलं मी. निलेशने पहिल्याच अधिवेशनात जे विचार दिले, बोलला, सगळ्या पत्रकारांनी मुंबईच्या आणि अनेक राजकीय लोकांनी मला फोन आले, विरोधक लोकांनी. अहो दादा आम्ही पाहिलंच नव्हतं निलेशला एवढं बोलताना. चांगली शैली आहे, चांगली भाषा शैली आहे, चांगले विषय मांडले. विरोधक सभागृहातले पण मला फोन आले, तू केलंस का रे 10 वर्षात जनहिताचं काम? हे आमच्या जिल्ह्यात काय केलं का? एक इरिगेशनचं, पाटबंधाऱ्याचा कुठला प्रकल्प आणला, पाण्याच्या कुठल्या लाईन आणल्या लोकांपर्यंत? खरं काय ठेवलंच नव्हतं. मी तर पूर्णच केलं आहे. सगळं जिल्ह्यात येणारे पाटबंधारे सगळे मी आणले, सुरू केले. पाणी टंचाई जिल्ह्यात मी शिल्लक ठेवली नाही. टँकर मुक्त जिल्हा मी केला. अगदी त्या धरणाचं पाणी आपल्या दोडामार्गच्या मालवणपर्यंत पाईपाने न्यावा, ती योजना मी मंजूर केली. आणि हे टीका कोणावर करतायत? आता म्हणा गप्प बसा, गप्प बसा. तुम्हाला वाटलं मी धमकी काय लायकीचे नाही हो, त्यांना धमकी द्यायनी काय करावं? वैभव नाईक म्हणा गप्प बस ना. कोंबड्या राजा नेता परिषद, काय कोंबड्या आहे आमच्या, अजूनही आहे कोंबड्याचा व्यवसाय. पण हे आमच्या कोंबड्याचं मटण खाणारेच काही जण, फुकट खाणारे, आता टीका करतात. कुठे नाही आम्ही पाठवलं असं नाही मटण, कोंबड्या नाही मी कोणाला फुकट देत. कुठल्याच व्यवसाय हॉटेलमध्ये पण काय फुकट नाही. काय बोलतोय तो? त्याला हे काय उद्धवजी केल्या टीकेला वैभव नाईक म्हणाले, आणि पत्रकार आयटीत देतात, कारण प्रसिद्धी मिळते ना, नारायण राणे नाव आलं का.
नाही तर कोण विचारत नाही.